कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, तुम्हाला आठवतंय का तुम्ही आम्हाला शिकवलं होतं, होप लाईज इन ड्रीम्स, इन इमॅजिनेशन अँड इन द करेज ऑफ दोज हू डेअर टू मेक दोज ड्रीम्स इन टू रियालिटी। म्हणजे आशा ही स्वप्नांमध्ये, कल्पनेमध्ये आणि ती स्वप्न वास्तवात उतरवण्याचं धाडस करणाऱ्यांमध्ये असते। तुम्ही शिकवलं होतं ना बाबा, तुम्ही इतकं चांगलं शिकवलेलं मी कसं विसरेन। स्वप्नांना वास्तवामध्ये आणण्याचं धाडस करणाऱ्यांमध्ये आशा असते, पण तुझं वास्तवच इतकं विदारक झालंय ना की आम्ही स्वप्नात सुद्धा ते पाहू शकत नाही। पण बाबा, अधिपतींशी संसार करणे हे स्वप्नच आहे ना माझं, आणि त्या स्वप्नात अडथळा कोण आणतंय हेही आपल्याला माहिती आहे। तुम्ही बघा बाबा, एक ना एक दिवस मी त्यांचंही मन जिंकून घेईन। तो दिवस येईल का कधी? येईल, नक्की येईल। डिवोर्स पेपर्स अक्षरा वहिनीने तुझ्यासाठी पाठवलेत। अधिपतीसारख्या अडाणी माणसाबरोबर कधी एकदा डिवोर्स घेते ना असं झालंय मला, आणि एकदा का डिवोर्स घेतला की तोंड सुद्धा बघणार नाही त्याचं। देवीच्या साक्षीने सांगतो, तो एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म तुमच्यावर असंच प्रेम करत राहणार आम्ही। आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची। अधिपती, 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 मला का आता इथनं पुढे वाट दिसणं झालं ओंक्या, सगळा अंधार दिसलाय सगळा। काही अंधार वगैरे झाला नाहीये, आपण बोलूया। अरे काय बोलायला बाकी ठेवलंच नाही मास्तरीन बाईने। काल भेटलं रे मला, काल चांगलं बोलले रे माझ्या संग, आणि आज डायरेक्ट नोटीस दिल्या। हा कळायचं बंद झालं बाबा मला। आम्ही एकमेकाचे हात हातात घेऊन 7 जन्म एकत्र राहायचं म्हणून आनाभाका घेतले होते, काय झालं मला कळलं नाही ओंक्या। एवढा बेकार आहे काय मी? एवढा गावठी माणूस आहे काय मी? माहिती आहे, मान्य, मी अडाणी आहे, त्यांच्यावर शिकलेलं नाही। त्यांच्या मनात जसा आदर्श नवरा होता तसा मी नाही, माहिती आहे की रे। पण आमच्या मनातलं प्रेम ओळखलं नाही त्यांनी। आमचं प्रेम तरी खरं आहे, सच्च आहे, त्याच नाही एवढं कळलं नाही काय? हो भावा, वहिनींनाही माहिती आहे। मग माहिती आहे तर ही नोटीस कशाला पाठवली? कशाला पाठवली हे मला कळायचं बंद झालंय, मला झेपणा झालंय। एवढं हलकं नाही रे आमचं नातं ओंक्या। आम्ही म्हणलो होतं आम्ही इकडचं जग तिकडं झालं तरी एकमेकाची साथ सोडणार नाही, त्या पण म्हणल्या होत्या नातं जोडलं तर आयुष्यभरासाठी जोडीन म्हणून। आणि हे काय गेलं यांनी? तू शांत हो जरा। अरे कसं शांत होणार? मला काल भेटल्या, मला म्हणल्या चांगलं बोलल्या, आणि आज डायरेक्ट नोटीस दिली। मला काय कळना, एवढा पारखा झालो काय मी? माझ्या संग 2 शब्द बोलावं असं वाटलं नाही त्याच, नाही डायरेक्ट नोटीस। तू शांत हो, आपण बोलू यावर। तू चल घरी। आता काय घरी येऊन करू ओंक्या? मला काय सुचना, माझं डोसकं फिरलंय। हे बघ, प्लीज प्लीज ऐक माझं। थोरल्या सरकारांचा फोन आलेला, त्यांनी तुला अर्जंट घरी बोलवलंय। मी सोडतो तुला घरी, चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।